नमस्कार. सर्वांना श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर इथं ना आता बघा सकाळ सकाळी ना नाश्त्याची तयारी चालू आहे. तर मुलाचा टिफिन द्यायचा आहे आणि त्यासाठी मग म्हटलं काय आता आज नवीन नवीन दररोज बनवावं. कारण त्याची स्कूल तर 12 वाजता सुटते, तर हलकं फुलकं असं नाश्त्याला त्याला द्यायचं असतं. तर म्हटलं चला आज मुगाचे ना डोसे बनवून देऊयात. तर हे हिरवे मूग ना मी रात्रीच भिजत घातले होते आणि आज छान असे ते भिजलेले आहेत. तर ते मी छान असे मिक्सरमध्ये वाटून घेत आहे. वाटून घेताना त्यात मी हिरवी मिरची, अद्रक, त्यानंतर थोडेसे लसूण पाकळ्या आणि जिरे आणि चवीपुरतं मीठ असं टाकून घेतलेलं आहे आणि त्याची छान अशी एकदम फायनिंग पेस्ट बनवून घेतलेली आहे. आणि ही पेस्ट ना एकदम व्यवस्थित बनवून एका बाउलमध्ये काढून घ्यायची. आणि जर तुम्हाला त्यात कांदा वगैरे असं काही घालायचं असेल तर तुम्हाला तेव्हा त्याचे ना आप्पे बनवताना तुम्ही तसं करा. कारण मग जर डोसा आपल्याला फिरवायचा असतो त्यामुळे कांदा लसूण तुम्ही टाकला ना, कांदा टोमॅटो वगैरे त्याच्यामध्ये, तर अडचण येऊ शकते. तर असा हा डोशाचा तवा बघा मी ठेवलेला आहे. तर याला काही जास्त तेल लागत नाही, हा नॉनस्टिकचा तवा आहे. तर थोडंसं तेल वतायचं आणि ते टिश्यू पेपरनी ना असं पसरवून द्यायचं आणि हलकंसं ते पुसून पण घ्यायचं. कारण नॉनस्टिकला जास्त तेलाची गरज लागत नाही. त्यामुळं ना कमी तेल आणि कडधान्याचा हा प्रकार असल्यामुळे मुलांसाठी इतकं पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त हे जेवण आहे ना, तर माझ्या मुलाला तर हे खूप जास्त आवडतं आणि याचे डोसे पण बघा तुम्ही किती छान आणि एकदम पातळ पातळ होतात. तर तुम्ही याचे ना आप्पे पण बनवू शकता. तर आप्पे बनवताना आपण त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो वगैरे चिरून टाकायचा असतो आणि असा डोसा बनवताना मी वरतून याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो चिरून टाकते. तर जसं तुम्हाला लागेल, जशी तुमची आवड आहे, तसं तुम्ही टाकून घेऊ शकता किंवा असं प्लेनच ठेवू शकता. तर आणि तुम्ही वाटण करताना यात आणखीन तुम्हाला हिरवं दिसायचं असेल, तर हिरवी कोथिंबीर पण टाकू शकता. पण आमच्या घरी असंच आवडतं, म्हणून मग मी असंच केलेलं आहे. तर याचे आप्पे पण माझ्या घरी ना सगळ्यात जास्त आवडतात. तर म्हटलं आज डोसे पण ट्राय करून बघूयात. तर बघा तुम्ही किती छान आणि पातळ पातळ त्याचे एकदम डोसे झाले होते. माझ्या मुलाला तर आवडलेच आवडले. त्याच्यासोबत त्याने त्याच्या फ्रेंड्सला पण स्कूलमध्ये दिलेले. तर तो आल्यावर मला सांगत होता, की त्यांना पण खूप जास्त आवडले आणि एकदम मुलांसाठी हा पौष्टिक नाश्ता आहे. तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. असं सकाळ-सकाळी आपल्या मुलांसाठी ना याला काही जास्त वेळ पण नाही लागत. रात्री मूग भिजत घालून ठेवलं आणि सकाळी मिक्सरला वाटलं तर खरंच खूप छान याचे डोसे वगैरे बनतात किंवा आप्पे बनतात. त्याचे धिरडेही तुम्ही करू शकता. तर इथं बघा आता मी जेवढे आता त्याच्या टिफिनला लागणार आहेत ना, तेवढे डोसे करून घेतलेत आणि माझ्या मिस्टरांचा नाश्ता मी ते उठल्यावर त्यांना गरम-गरम बनवून देणार होते. म्हणून मग म्हटलं आता टिफिनपुरते डोसे बनवून घेऊयात. तर छान असे डोसे वगैरे बनवले. त्याचा टिफिन वगैरे पॅक केला आणि मग त्याला स्कूलला वगैरे पाठवून दिलं आणि मग आपली पुढच्या कामाची तयारी सुरू केली. कारण आपल्या गृहिणीचं काम ना कधीच संपत नाही. सकाळची सुरुवातच ही टिफिनने होते. तर असं छानसं मुलाला स्कूलला पाठवून दिल्यानंतर संपूर्ण माझं घर वगैरे मी झाडून झुडून घेऊन आवरलं. त्यानंतर अशा बघा आपली रोजची देवपूजा झालेली आहे. तर आज काय फुलं वगैरे नव्हती. तर असं जेवढं फक्त महादेवांना बेलपत्र आज भेटलेलं होतं, ते पण खालच्या झाडाला आपल्या आलेले होते. जे आपल्या सोसायटीमध्ये झाड लावलेलं आहे तिथूनच बेलपत्र आणलेलं होतं मी आणि छान अशी पूजा झालेली आहे आपली. बस फक्त आज फुलं नाहीयेत. तर अशी रोजची देवपूजा वगैरे आवरली, घरातली संपूर्ण कामं आवरली आणि आज मग मी मार्केटमध्ये गेले होते. तर अशा 2-4 दिवसाच्या लागणाऱ्या भाज्या ना एकदमच घेऊन आले. तर आज ना खरंच खूप छान आणि फ्रेश फ्रेश भाज्या भेटलेल्या आहेत. तर भाज्यांमध्ये मी आज कोथिंबीर वगैरे घेऊन आले. कारण आता आज उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यात असं पालेभाज्या वगैरे भेटणं जरा मुश्किलच आहे. पण आता मार्केटमध्ये आलेल्या आहेत भाज्या आणि छान फ्रेश आलेल्या होत्या. म्हणून म्हटलं मग चला आज घेऊन जाऊयात. आणि लिंबू वगैरे आपल्याला उन्हाळ्यामध्ये ना खरंच खूप जास्त लागतात. वारंवार लिंबू पाणी होत असतं घरामध्ये. तर ते आता सर्व भाज्या वगैरे ना स्वच्छ करून मला ठेवायच्या होत्या. तर मी पहिल्यांदा ना किचन कट्ट्यावर अशा एक-एक गोष्टी काढून घेतल्या, जेणेकरून त्या स्वच्छ करायला मला सोयीस्कर पडतील. तर म्हणून मग मी जे काही टोमॅटो वगैरे आणलेले होते ना, ते पहिल्यांदा व्यवस्थित स्वच्छ धुवून त्याच्या त्याच्या जागेत ठेवून दिले आणि जे ही कोथिंबीर वगैरे ह्या निवडायच्या गोष्टी आहेत ना, त्या मी निवांत निवडून ठेवेन. म्हणून मग या विचाराने मी पहिल्यांदा बाकीच्या गोष्टी स्वच्छ धुवून घेतल्या. कारण निवडायच्या गोष्टी आहे मी निवांत टीव्ही बघत-बघत छान असा मस्त फरशीवरती पेपर अंथरते आणि मग मस्त निवडून ठेवते. तर टोमॅटो वगैरे आपले केमिकल युक्त असतात. त्यामुळे मग मी हे जे धुवायच्या गोष्टी आहेत ना, त्या पहिल्यांदा स्वच्छ धुवून वगैरे घेतल्या आणि त्या जागच्या जागी ठेवल्या. आणि काकडी सगळ्यांचीच आमच्या घरात फेव्हरेट आहे. त्यामुळे ती सारखीच आणावी लागते. वारंवार घरात असतेच असते. तर आज ना बघा एक एक खूप सुंदर पार्सल रिसीव्ह झालेलं आहे. तर हे जे पार्सल आहे ना, हे आपल्या देवपूजेला अगदी छान लावणार आहे आणि मला खरंच खूप जास्त आवडलं म्हणून मी हे Meeshoवरून ऑर्डर केलेलं आहे. तर हे ना लाकडाचं कमल आसन आहे. तर तुम्ही ना याच्यावरती एकदम छान-छान वेगळ्या-वेगळ्या अशा
पूजा वगैरे करू शकता. मला हे एवढं आवडलेलं ना, की मग मी बघता ऑर्डर केलं किंवा हे श्रीयंत्र ठेवण्यासाठी वगैरे पण खूप छान असं उपयुक्त आहे. तर तुम्ही बघा हे ओपन केल्यानंतर किती सुंदर आहे. मला तर इथे इतकं जास्त आवडलेलं आहे ना, की कधी एकदा शुक्रवार येतो आणि कधी मी याच्यामध्ये पूजा करते असं मला झालेलं होतं. तर याच्यामध्ये असं त्यांनी लाल कपडा पण दिलेला आहे आणि खूपच मजबूत असं हे लोटसचं आसन आहे. तर मग म्हटलं मला काही राहवलं नाही. तर हे 2 दिवसापूर्वी मला पार्सल रिसीव्ह झालं होतं. म्हणून मी शुक्रवारी लगेच त्याच्यामध्ये ना कुंचम सेवा केली. तर मला ना असं म्हणजे कमळामध्ये देवी स्थान असतं. तुम्ही गुरुवारी पण जे आपल्या मार्गशीर्ष पूजा असतात त्याच्यासाठी पण तुम्ही याचा उपयोग करू शकता. कलश वगैरे मांडण्यासाठी किंवा श्रीयंत्रासाठी कुंकुमार्चन करण्यासाठी पण हे खरंच खूप छान आहे आणि पूजेमध्ये ना खरंच हे खूप 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 सुंदर दिसेल. हे जे कुंचम सेवा केलेली आहे ना मी तेव्हा बघा तुम्ही किती छान दिसत आहे आणि हे धनलक्ष्मीची कुंचम सेवा आहे आणि लक्ष्मी आईचं प्रिय असं कमळ आसन आहे. तर मला तर आज इतकं छान वाटत होतं ना ही सेवा करताना. खूप आनंद होत होता. तर बघा तुम्ही किती म्हणजे ते पैसे ठेवल्यावरती वगैरे पण किती सुंदर दिसत आहे आणि आजची पूजा ना मला खरंच खूप मनापासून जास्त आवडली. तर तुम्ही बघा इथं ह्या कमल आसनाने किती सुंदर असं कुंचम सेवा झालेली आहे माझ्याकडून. तर बस असा छोटासा आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमल आसन कुणाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.